नमस्कार मित्रांनो. शनीच्या साडेसातीतलं मधलं जे पर्व आहे हे मीन राशीसाठी सुरू झालेलं आहे मार्च महिन्यापासून. याचप्रमाणे मे महिन्याच्या 15 तारखेला गुरु जो आहे तो सुद्धा राशी परिवर्तन करून मीन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे. 19 तारखेनंतर राहू आणि केतू जे की तुमच्या राशीमध्ये आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत होते ते सुद्धा 19 मे नंतर तुमच्या व्यय आणि षष्ठ स्थानात भ्रमण करणार आहेत. तर एकंदरीतच हे जे चारही ग्रह आहेत त्याचे जे राशी परिवर्तन किंवा त्यांचे जे स्थानागत परिणाम जर का पाहायचे झाले तर ते तसे पाहिले तर अशुभ परिणामी होतात. परंतु इथे एक गोष्ट आहे की सगळेच जे ग्रह आहेत हे संपूर्णपणे अशुभ फलदायी नसतात. खास करून गुरुच्या बाबतीत ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. तर याकरता जरी गोष्टी विरोधात असल्या त्याचा अनुभव तुम्ही घेतच आहात. गोष्टी कशा प्रकारे विरोधात गेलेल्या आहेत गेल्या 3-4 महिन्यापासून, तर साधारणतः ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी जरी विरोधात गेल्या तरी त्या टाळायला हव्यात किंवा त्यापासून दूर कसं राहायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू गुरु ग्रहाबद्दल. गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात चतुर्थ स्थानातील गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो, परंतु गुरुग्रहाची स्वतःची अशी ख्याती आहे की गुरु जो ग्रह आहे हा संपूर्णपणे शुभ फलदायी असा ग्रह आहे. तर त्यामुळे जरी तो अशुभ स्थानात असेल किंवा त्याचे अशुभ राशी परिवर्तन असेल तरी सुद्धा संपूर्णपणे तो अशुभ फलदायी होत नाही. जसं की चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा गुरु तुमचं जे फॅमिली सुख आहे, गृहसौख्य आहे, त्या बाबतीत अतिशय चांगलं राहील. म्हणजेच घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर जे इंटरॅक्शन असेल ते तुमचं चांगलं असेल. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्याला आपण काही सूचना मिळू शकतील, चांगला गायडन्स मिळू शकेल. लक्षात घ्या तुमची जी राशी आहे ती 7.5च्या मध्य पर्वामध्ये आहेत. राहू केतू सुद्धा तुमच्या विरोधात आहेत. अर्थातच सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा क्लटर सारख्या जाणवतील, म्हणजे खूपच गुंता झाल्यासारखा जाणवेल. त्यामुळे निर्णय कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा हे तुम्हाला समजणार नाही ना. तर मुळातच तुमची जी राशी आहे याची निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीतील निर्णय घ्यायचा झाला तर लवकर निर्णय घेतला जात नाही. यामध्ये सगळ्यात उत्तम उपाय सध्याच्या कालावधीसाठी किंवा येणाऱ्या जवळ 2-2.5 वर्षासाठी तो म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून जे काही तुमचे निर्णय असतील त्यांच्याकडून तुम्ही जर का त्या संदर्भातल्या काही गोष्टी समजावून घेतल्या किंवा गायडन्स घेतला किंवा मार्गदर्शन घेतलं तर ते तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. कारण चतुरस्थ जे गुरुचं भ्रमण हे याकरता अतिशय उत्तम राहतं. जरी तुम्हाला काही निर्णय घरच्यांचे बरोबर वाटले नाही, चुकीचे वाटले, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला चुकतंय असं वाटलं तरी लक्षात घ्या तुमचा कालावधी चुकीचा आहे, वाईट आहे किंवा विरोधात आहे, अशुभ फलदायी आहे. त्यामुळे गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे वाटू शकतील. परंतु तुमच्या ज्या घरच्या व्यक्ती असेल त्यांच्या गायडन्सनुसार समजा तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले तर अर्थातच ते निर्णय मोठ्या प्रमाणात चुकणार नाही किंवा त्याचा फार मोठा फटका तुम्हाला बसणार नाही. याचप्रमाणे हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला पाहतो आहे. अर्थात इथे ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जर का तुम्हाला आधीपासून असतील तर त्याचे जे प्रमाण आहे त्याचा जो गुंता आहे थोडासा वाढू शकतो. त्या संदर्भात दक्ष राहणं, सावध राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. येणाऱ्या जवळजवळ 2.5 ते 3 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. आता या संदर्भात तुम्हाला इझी मनी वगैरे मिळू शकतील. इझी मनी म्हणजे ज्या पैशाच्या संदर्भात तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती, याच्या आधी तुम्ही काही चांगले कामं केली होती परंतु अपेक्षा केली नव्हती, तसे काही त्या संदर्भातले लाभ मिळतील. परंतु इझी मनीच्या मागे तुम्ही मात्र धावू नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या 7.5चा कालावधी आहे. राहू केतू व्यय षष्ठात चालू आहे, गुरु चतुर्थात आहे. यामुळे थोडासा तुमचा जो कालावधी आहे तो तेवढासा चांगला नाही. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणार नाही, तुमचे अंदाज चुकणार आहेत आर्थिकदृष्ट्या. त्याच्यानंतर तुमच्या आरोग्याच्या संदर्भात किंवा इव्हन रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा याचे प्रभाव परिणाम दिसणार. त्यामुळे अशा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये माणूस थोडासा ज्याला आपण भावनिक होतो आणि भावनेच्या आहारी जाऊन चुकण्याची शक्यता जास्त असते आणि तुमची जी रास आहे ही भावनिक जास्त आहे. सांगायची गोष्ट एक अशीच आहे की इझी मनीच्या मागे धावू नका. तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकतील आणि त्रास तुम्हाला भविष्य काळामध्ये होऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे हा जो गुरु आहे गुरु सप्तम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला बघतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे किंवा शुभ फलदायी सुद्धा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावरचे तुमचे जे रिलेशनशिप आहे ते चांगले राहील किंवा तुमच्या कामाला वावा सुद्धा मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर जरी तुमची 7.5 चालू आहे तरी सुद्धा
तुम्हाला काही चांगला जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे येऊ शकतील, जरूर घ्या. जास्त विचार करू नका, जास्त या संदर्भात चूजी राहू नका, निवडक राहू नका. लक्षात घ्या, गोष्टी आणखीन थोड्याशा कॉम्प्लिकेट होतील. कमीत कमी गुरु जो चतुर्थात भ्रमण करतोय तो यासाठी तरी तुम्हाला फायदेशीर होऊ शकेल. म्हणजे तुमचं जे काही जॉब असेल त्या संदर्भात काही काळजी करू नका. आत्ता हा जो गुरु आहे, हा गुरु नवम दृष्टीने तुमच्या व्ययस्थानाला पाहतोय. आता ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. खास करून तुमच्या व्ययस्थानामधला जो गुरु पाहतोय त्याचे 2-3 तुम्हाला चांगले वाईट असे दोन्ही अनुभव मिळतील. चांगले अनुभव या दृष्टीने की या येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये, कारण गुरु जो आहे हा गुरु जवळजवळ 2 जूनपर्यंत 2 जून 2026 पर्यंत तुमच्या चतुर्थ स्थानातच भ्रमण करणार आहे. त्यान्वये येणाऱ्या जवळजवळ वर्षभरामध्ये थोडंसं धार्मिक आध्यात्मिक भाव तुमच्यामध्ये जास्त जाणवेल. म्हणजे देवाधर्माचं जास्त करणं, उपवास तापास किंवा व्रतवैकल्य किंवा ज्याला आपण धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्यासंबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला येणाऱ्या वर्षभरात मिळणार आहे. तर त्यामुळे थोडीफार मनशांती किंवा आशावादीपणा हा तुमच्यामध्ये जास्त जागा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मीन राशीच्या व्यक्तींना बाहेरगावी जायचं आहे, परदेश गमन करायचं आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला राहील. बाहेरगावी जाणं वगैरे ही गोष्ट होईल. आता ही कुठल्याही स्वरूपात होऊ शकते, म्हणजे तुमच्या कामधंद्याच्या स्वरूपात किंवा टुरिस्ट किंवा कुठल्याही बाबतीत, पण परदेश गमन होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्हाला खरोखरच परदेश गमन करायचं असेल, ही गोष्ट तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. यानंतर अशुभ परिणामाचा सुद्धा विचार करू की जो व्ययस्थानावर जी गुरुची दृष्टी आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं लोन मात्र घेऊ नका. जर का लोन घेतलं तर लोन तर तुम्हाला इझिली मिळेल, पण तो लोन आहे ते रिपे कसं करायचं हा मोठा प्रश्न असेल. तर त्या संदर्भात काळजी घ्या, कारण त्या संदर्भात शनी जो की तुमच्याच राशीत त्याला राहू केतू व्यय स्थानात आहेत, व्यय आणि षष्ठ स्थानात, हे तुम्हाला जे तुम्ही लोन घ्या ते रिपे कसा करायचं हा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर उभं करेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर गुरुचे भ्रमण आहे हे संपूर्णपणे अशुभ फलदायी नसेल, शुभ फलदायी असेल. कुठल्या प्रमाणात कुठल्या बाबतीत ते शुभ फलदायी आहे तोच धागा घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. आता थोडंसं शनीबद्दल विचार करू. अर्थात शनी जो ग्रह आहे, शनीचे मध्य पर्वातली 7.5 तुमची चालू आहे. त्याचा अनुभव मार्च महिन्यानंतर तुम्ही घेतच आहात. सगळ्यात बॉटम लाईन ही आहे की कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका किंवा फक्त आणि फक्त भाग्यावर विसंबून कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका, कारण लक फॅक्टर तुमच्यासाठी चालणार नाही आहे. लक्षात घ्या. मला ठाऊक आहे की तुमची जी राशी आहे थोडीशी लकी आहे, तुमची जी राशी आहे ते, त्यामुळे बऱ्याचशा घटना या आधी तुमच्या आयुष्यात लकवरती किंवा भाग्याच्या याने चाललेल्या असतात, पण तो या 2.5-3 वर्षात तसं काही होणार नाही. त्याच्यामुळे उगाच त्याबद्दलची रिस्क अजिबात घेऊ नका. जे काय तुम्ही निर्णय घ्याल, जे काय तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी असेल त्या बऱ्याच प्रमाणात ट्रान्सपरंट ठेवा आणि जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी त्रासाच्या होणार नाही. कमीत कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षा नाही ठेवल्या तरी चालतील, कारण तुमच्या अगदी जवळची माणसं की ज्यावर जी माणसं तुमच्यावर आतापर्यंत खूप चांगली वागत होती, आता मात्र वेगळीच वागतायत की काय, अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. म्हणजे आपली चुकी नसताना सुद्धा समोरची व्यक्ती वेगळी वागते, परिस्थिती काय आपल्या विरोधात जाते आहे. तर अशामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन वाढेल आणि फ्रस्ट्रेशन स्ट्रेसेशन हे तुमच्यासाठी, तुमच्या राशीसाठी काही नवीन नाही, परंतु आता त्याचा कडे लोट होऊ शकेल. इतक्या प्रमाणात गोष्टी होतील. जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सरळ राहा, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका किंवा मोठी रिस्क अजिबात घेऊ नका. कधी कधी होतं काय की आपण थोडंसं रिस्क, समोरची जी कंडिशन आहे, समोरची जी परिस्थिती आहे याला ओव्हरकम करण्यासाठी आपण थोडीशी जास्त मोठी रिस्क घेतो आणि त्या मोठ्या रिस्क घेण्यामध्ये संपूर्णपणे फसून जातो आणि मग त्याचे जे परिणाम आहेत ते येणाऱ्या कालावधीसाठी आपण भोगत असतो किंवा आयुष्याच्या आपल्या दिशा बदलून जाते. असे काही निर्णय घेऊ नका. मला ठाऊक आहे की गेल्या साधारण 2.5 वर्षामध्ये तुम्ही तसे निर्णय घेतलेले सुद्धा असेल, परंतु परत तशाच प्रकारे गोष्टी करू नका, कारण ह्या जो मध्यपर्व आहे शनीचं, हे तुमचं साधारणतः तुमच्या विचारशक्तीवरती पूर्णपणे परिणाम करेल. तर या बाबतीमध्ये काळजी घेणं फार महत्त्वाचं राहील. हा जो शनी आहे, शनी तृतीय दृष्टीने तृतीय स्थानाला पाहिल, सप्तम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहिल आणि दशम दृष्टीने तुमच्या कर्मस्थानाला पाहिल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा या दरम्यान ताणले जातील. अर्थात तुम्ही जर का स्ट्रेस खाली असाल तर अर्थातच समोरच्या व्यक्तीवरती तो स्ट्रेस तुमचा रिफ्लेक्ट होणार आणि तुमच्या नातेसंबंधामध्ये थोडासा दुरावा किंवा कटुता येऊ शकेल. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे राहू आणि केतू जे की तुमच्याच राशीमध्ये आणि तुमच्या सप्तम स्थानामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून भ्रमण करत होते, ते आता तुमच्या व्यय आणि षष्ठ स्थानात भ्रमण करणार आहेत. अर्थात त्याचे सुद्धा परिणाम तुम्ही बघितलेले असेल, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून तुम्ही जाळ्यामध्ये हळूहळू अडकत गेलेला आहात आणि आत्ता तुम्हाला जाणवलेलं आहे की आपण किती
म्हणजे विचित्र प्रकारे त्या जाळ्यामध्ये गुरफटलेलं आहोत. बाहेर नक्की याल. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गोष्टी थोडंसं करा. मनावर घेणं गरजेचं राहील. आउट ऑफ द वे जाऊन किंवा रिस्क घेऊन काहीही करू नका. वेळातला जो राहू आहे हा वेळातला राहू थोडंसं परत तुमची बुद्धी थोडीशी भ्रष्ट करू शकेल. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपण एखादी गोष्ट केली तर ती सक्सेस होईल किंवा गेल्या म्हणजे तुमचा त्या संदर्भातला अनुभवसुद्धा तसा असेल की गेल्या काही याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे अनुभव घेतलेले असेल, तुम्ही घेतलेले निर्णय बरोबर आलेले असेल किंवा असे काही निर्णय इतरांच्या बाबतीत बरोबर आलेले आहेत रिस्कच्या संदर्भात, तर तुम्ही सुद्धा ती घ्यायला जाल. पण तुमचा कालावधी चांगला नाही, त्याच्यामुळे ती रिस्क तुमच्या अंगाशी येईल. ही काळजी घ्या. याचप्रमाणे केतू जो तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करतोय त्या ठिकाणी आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये येऊ शकतील. तर आउट अँड आउट मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, स्थूल मानाने सांगायचं झालं तर कालावधी काही तेवढासा चांगला नाही आहे. कारण सगळ्याच्या 12 राशीत या 12 राशींपैकी तुमचीच राशी आहे, तुमची जी रास आहे ती सर्वात जास्त स्ट्रेसफुल आहेत. कारण सगळे जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत शनी, राहू, केतू आणि गुरु हे तुम्हाला तेवढेसे आत्ता समाधानकारक किंवा भूमिकेत नाही आहेत किंवा शुभफलदायी नाही आहे. त्यामुळे आता ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या की ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्या संदर्भात विचार करा, त्या दृष्टीने चाला. आणि ज्या गोष्टी तुमच्या विरोधात आहेत त्यांच्या संदर्भात झगडा करू नका. कारण झगडा केलात किंवा त्या संदर्भात उभे ठरलात तर त्या गोष्टी होणार नाहीत. तुम्हाला जास्त एक्झर्शन होईल, तुम्ही दमून जाल, थकून जाल आणि नंतर हात टेकण्याची पाळी येईल. तर या संदर्भात काळजी घ्या. गोष्टी टोकाच्या होणार नाहीत याकडे लक्ष द्या. अर्थात संपूर्ण कालावधी कधी वाईट नसतो. मध्ये काही बुडबुड येतात, ते तेवढ्यापुरते असतात. आता बुडबुड्याचा जो कालावधी असतो तो फार कमी असतो, परंतु त्या स्ट्रेसमध्ये जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका जेणेकरून तुमचं आयुष्य बदलेल. आता लक्षात घ्या, ही जी ग्रहांची भ्रमणे ती 1.5-2 वर्षाची आहे. ती 1.5-2 वर्षे निघून सुद्धा जातील, परंतु त्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले चुकीचे निर्णय मात्र आयुष्यभर असा ते तुमच्या आयुष्यावरती परिणाम करू शकतील. हे तत्व मात्र पाळणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे तो गुरुचं जे राशांतर होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानात त्याचे प्रभाव परिणाम इतर ग्रहांसहित कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.